22 तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होतंय। मोठमोठ्या वस्तू ज्या आहेत त्या अयोध्येमध्ये विविध ठिकाणाहून मागवल्या जात आहेत। अयोध्येमध्ये आपण पाहतोय की जवळपास 10 फुटाचं स्वस्तिक जे आहेत ते मागवण्यात आलेलं आहे आणि गुजरातमधून अयोध्येमध्ये हे स्वस्तिक जे आहे ते दाखल झालेलं आहे। हिंदू संस्कृतीमध्ये आपल्याला माहिती आहे की कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण सुरुवातीला स्वस्तिक काढतो, त्यावरती मंगल कलश ठेवला जातो आणि जी पानं असतात जी समृद्धीचं प्रतीक म्हणून ठेवली जातात आणि ते स्वस्तिक जे आहे ते राम मंदिरासाठी गुजरातमधून अयोध्येमध्ये दाखल झालेलं आहे। आपण पाहतोय की या स्वस्तिकला आकर्षक अशी विद्युत रोषणाई जी आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे, म्हणजे रात्रीच्या वेळेस सुद्धा हे स्वस्तिक जे आहे ते स्पष्टपणे दिसू शकेल अशी याची रचना करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की याला हिंदू संस्कृतीप्रमाणेच भगवा रंग जो आहे तो दिलेला आहे आणि आकर्षक असं येणाऱ्या प्रत्येक भक्ताचं हे स्वस्तिक जे आहे ते मन आकर्षून घेताना पाहायला मिळते। आपण जर मध्यभागी पाहिलं तर हा कलश जो आहे तो सुद्धा ठेवलेला आहे। गुजरातमधून हा स्वस्तिक जे आहे ते अयोध्येमध्ये मागवण्यात आलेला आहे आणि ज्यावेळेस संपूर्णतः राम मंदिराचं काम पूर्ण होईल त्यावेळेस हे स्वस्तिक जे आहे ते राम मंदिराच्या परिसरामध्ये लावलं जाईल। मात्र सध्या तरी राम मंदिर परिसरामध्ये सुरू असलेलं काम लक्षात घेता हे स्वस्तिक जे आहे ते कारसेवकपुरम या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि जवळपास 10 फुटी स्वस्तिक जे आहे ते अयोध्येमध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन राकेश मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।